हे आपल्याला माहितीच आहे की निरोगी दातांसाठी दररोज 2 वेळा ब्रशिंग करणं गरजेचं आहे. परंतु ब्रशिंगसाठी सुद्धा एक विशिष्ट टेक्निक असते, हे 90% लोकांना माहित नाही. आपल्याला असं वाटू शकतं की जोरात फोर्सफुली प्रेशरने आणि भरपूर वेळ करता ब्रशिंग केलं तर आपले दात जास्त चांगले स्वच्छ होतील, परंतु तसं निश्चितच नाही. नमस्कार, मी डॉक्टर चैताली मगदूम, आपली फॅमिली डेंटिस्ट, दंतरोग तज्ञ, मगदूम आय व डेंटल हॉस्पिटल, इचलकरंजी. तर आज आपण बघूया दातांसाठी योग्य ब्रशिंग टेक्निक काय आहे. सर्वप्रथम आपण सॉफ्ट ब्रिसल असलेला टूथब्रश निवडावा. हा टूथब्रश आपण आपल्या दाताच्या बाह्य पृष्ठभागावरती असा 45 अंशाच्या कोनामध्ये म्हणजे असा तिरपा ठेवावा व तो अलगदरित्या गोलाकार व हिरड्यापासून असा दूर उभा असा फिरवावा. याच टेक्निकने आपण दाताचा पूर्ण बाह्य पृष्ठभाग स्वच्छ करायचा आहे. तसेच आपला आतील भाग सुद्धा दातांचा याच टेक्निकने आपण स्वच्छ करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या खालच्या जबड्यातील दात सुद्धा आपण याच टेक्निकने स्वच्छ करायचे आहेत. आणि सर्वात शेवटी आपण चावतो तो पृष्ठभाग म्हणजे ऑक्लुजल सरफेस सुद्धा आपण स्वच्छ करायचा आहे. आणि त्याबरोबरच आपण आपली जीभ सुद्धा स्वच्छ करून घ्यायची असते. आपण दररोज 2 ते 3 मिनिटांकरता ब्रशिंग करायचे असते. तसेच दर 3 महिन्यांनी आपण आपला टूथब्रश बदलावा. जर आपण चुकीच्या ब्रशिंग टेक्निकनी जर ब्रशिंग करत असाल तर त्यामुळे आपल्या दातांची झीज होऊ शकते, तसेच हिरड्यांना इजा होऊ शकते, तसेच आपल्या दातामध्ये कीड ही निर्माण होऊ शकते. आणि हे सर्व जर टाळायचं असेल तर आजपासूनच आपण योग्य ब्रशिंग टेक्निक फॉलो करा व आपल्या दातांची काळजी घ्या, निगा राखा. हसत रहा, निरोगी रहा. धन्यवाद.